तसा तुम्ही बघितला. राहुल एकच मिनिट फक्त थोडीशी माफी मागतोय. सन्मान्य स्वप्नीलजी म्हात्रे दारब यांचं आगमन झाले. मी आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानपण बाबा आयोजकाच्या वतीनं आपणास विनंती आहे. ओव्हर टू राहुल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सगळे पुन्हा एकदा आमच्या पाहुणे मैदानाच्या बाहेर येत असताना DM भोईर साहेब त्यांचा बंगलो मगाशी देखील सांगितलं. तिकडे दीपेश गिर देखील आहेत, रूपांश आहे, रील स्टार आमचे मित्र सॅमी कालन आहेत. या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. DM बंगलो जो प्रत्येकी तुम्हाला रील्समध्ये पाहायला मिळतो किंवा प्रत्येकी तुम्हाला सॉंग्समध्ये पाहायला मिळतो, त्याचे मालक सन्माननीय DM भोईर साहेब आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. तर चला आपण लगेचच करूया मॅचला सुरुवात. मॅचला होते सुरुवात. पहिल्या फेरीत आपल्याला अंतिम मॅच पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये दोन टीममध्ये जबरदस्त हा सामना रंगेल. RV11 जयदुर्गा सुरई. मॅच ऑन. पहिला बॉल सुजित पाटीलसाठी प्रचंड वेगानं होता. नवी मुंबई एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विकी बोईर ला वेगावरतीच स्वार होऊन हा बॉलर सातत्यानं बॉलिंग करत असतो. तोच सध्या तरी बॉलिंग मार्कमध्ये पाहायला मिळतं. चांगली मॅच जरूर पाहायला मिळेल. एक चांगला संघर्ष पाहायला मिळेल. केतन मात्र सोबत सध्या रूपांश पाहायला मिळेल. दोघे स्टार आहेत. एक क्रिकेटचा आपल्याला स्टार पाहायला मिळतो महाराष्ट्राचा बायकरमॅन आणि दुसऱ्या बाजूनं रूपांश आहे. बॅकवर जाऊन कट केलेला फटका चांगला आहे. तिकडे वेगाने फिल्डर देखील पोहोचतोय. सिंगल झालेले कंप्लीट सेकंडचा कॉल. यस नो वेट. पुन्हा इकडे धाव घेण्याचा प्रयत्न आहे. फायनली रन्स बघतो आपण. 2 झाले. निशांचा अगोदरच कॉल होता की 2 धावा इथनं होऊ शकतात. सुजित रेडी नव्हता. तद्वारे या पहिल्या 2 धावा कंप्लीट करत असताना आणि 2 रन धावांचा श्रीगणेश होत असताना सुरईचा आपल्याला पाहायला मिळतोय धावा पलकावरती. 2 धावा आहेत. पहिलं षटक आपल्याला पॉवर प्लेचा पाहायला मिळतोय. विकी बोईर पहिल्या षटकामध्ये आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतात. पहिल्या फेरीत आपल्याला अंतिम मॅच पाहायला मिळते. गोसेनं पहिला सामना जिंकला होता. जे पोल माफ करा आज आपल्याला पाहायला मिळतं. आणि 2-4 ज्या टीम रोज रेग्युलर खेळतात त्यामध्ये देखील आपल्याला खूप चांगला मॅचेस पाहायला मिळाला. वेगवान चेंडू आहे. ऑन साईडला टर्न करायचं होतं. चेंडूना बॅटचा संपर्क अजिबात नाही. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. येत असताना अजून एक डॉट बॉल. राहुल सर थोड़ा सा रुकना चाहूँगा यहाँ पर. धारावी की देखिए बात करेंगे. स्वप्निल दादा महात्रे खास करके बात करेंगे. मामा के गांव में यहाँ पर तशरीफ रखे हैं बदलापुर. स्वप्निल दादा आइए जल्द से जल्द और शायद हमारी रजा लेने के समय और स्वप्निल दादा की एंट्री. येस राहुल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. अगोदरच खेळले. चेंडूला बॅटचा संपर्क लांब लांबपर्यंत आपल्याला पाहायला मिळत नाही. चांगला चेंडू चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग पाहायला मिळते. अजिबात नियंत्रण नाही. शॉटमध्ये तुम्ही बघू शकाल चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. त्याचं कारण वेग आहे. तिकडे टर्न देखील आपल्याला पाहायला मिळतो. चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग करत असताना सध्या मैदानाच्या आतमध्ये नवी मुंबई एक्सप्रेस आहे. विकी बोईर मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटचं. बिझी खेळाडू आहे. ओ द विकेटनं अजून एक वेगवान चेंडू ऑन साईडला टर्न केला. फक्त दिशा दिली. स्क्वेअर ऑफ द विकेट. रन चांगला मिळतील. चेंडू विराट कोहली सांच्या दिशेनं. पहिला चौकार. चांगला शॉट पाहायला मिळाला. ओमकार शेट्टी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपलं देखील वेलकम आहे. चांगली सुरुवात झाली आहे दोन्ही टीमसाठी. 3 डॉट आहेत. 1 डबल 1 4 आहे. 5 बॉलमध्ये आले 6. चांगला चेंडू आहे. समोर होता तेवढंच चांगला फटका देखील. बॉटमॅनचा सुंदर वापर करत असताना लॉंग मध्ये बघतो आपण भावेश नाईक. मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटचं सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दिग्गज खेळाडू हा देखील. कमी चेंडूंमध्ये जास्त रन्स बनवणं किंवा जास्त सिक्सर चौकार मारणं आजवर सध्याचा टेनिस बॉल क्रिकेटचा इतिहास आहे. बघतो आपण पहिला षटकाचा खेळ कंप्लीट. पहिल्या वर्षा अखेरीस पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना RV11 जयदुर्गा सुरई टीमची धावसंख्या बिनगडी बाद 7. तर रूपांश या ठिकाणी मॅच एन्जॉय करतोय. चला या रूपांश इकडे आमच्या डॉक्टर्सला एक फोटो काढायचा आहे. चला सॅमी इकडे या 2 मिनिटं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची टोटल धावफलकावरती 7. RV11 सुरई आणि त्यांना फाईट करते. मैदानावरती टीम आपण पाहता नवी मुंबई विभागातील 1 टीम 1 ड्रीम. कॅप्टन कूल सचिन नाईक आणि त्याचा संघ मचिंद्र स्मृती दारावे. आर्या अनन्य एंटरप्राइजेस या नावाने या स्पर्धेमध्ये उतरलाय. स्वागत आहे तुमचं. थँक्यू. दीपेश पंढरपुरी चायचे मालक.
व्यासपीठावरती तुम्ही पाहता हे सगळे मान्यवर या ठिकाणी चर्चा करत असताना अनेक सारे लोकप्रिय व्यक्तिमत्व आज व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत. षटक संपलं पहिलं. टीमची टोटल स्कोरकार्डवरती 7. 4 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे गोलंदाज सचिन नाईक. पहिलाच बॉल वाईड यॉर्कर आणि यशस्वी झालाय. एक चांगली सुरुवात मिळते आहे मैदानाच्या आतमध्ये टीम धारावेला. पाच षटकांची मॅच आहे. उद्या तालुकास्तरीय क्रिकेट 6 षटकांच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. ओव्हर द विकेट सचिन अजून एक खोला टाकलाय. बीट केलं होतं कम्प्लिटली बॅटर्सला. चेंडू जातो डॉट एसटी रक्षकाच्या हातामध्ये. ज्यावेळी आपण पाहिलं विकी भोईरचं षटक एक चौकार जरूर आला बट अगदी अचूकता आणि भेदकता आणि वेग विकी भोईरची ओळख राहिली. आणि आता नियंत्रण अतिशय सुंदर आहे गोलंदाजीमध्ये सचिन नाईकचं. सुजित बॅटिंग करतो 8 बॉल 7. यॉर्कर क्लीन बोल्ड यू मिस आय विल डेफिनेटली हिट इन स्विंग अ यॉर्कर. फलंदाज बाद काय म्हणशील राहुल ज्या अनुषंगानं गोलंदाजी करतोय सचिन नाईक लाजवाब. सचिन नाईककडे बऱ्याचशा वर्षांचा अनुभव सिनियर खेळाडू आहे आणि कूल असतो तो प्रत्येक वेळेस तुम्ही बघाल मात्र बॅटिंग असेल अथवा फिल्डिंग असेल अथवा बॉलिंग करत असेल अनुभव प्रचंड त्याच्याकडे आणि सातत्याने विकेट टू विकेट त्याची बॉलिंग देखील आपल्याला पाहायला मिळाली. सध्या सुरेही बराचसा मोठा संघर्ष करतो या मॅचमध्ये धावा बनवण्यासाठी. या पहिल्याच धावामध्ये ज्या अनुषंगानं बॉलिंग वेगवान होती. स्वप्नील दादा म्हात्रे यांना ऑन स्क्रीन सध्या तुम्ही पाहता. स्वप्नील दादा बाबूशाह आज तुमच्यावरती भरपूर खुश आहे. टेलिव्हिजन सेटवरती सध्या आपण पाहता धारावीतील एक युवा आपले मित्र सामिकान लॉग. तर सामिकान यूट्यूब लॉगवरती आज तुम्हाला सगळ्या अपडेट्स पाहायला मिळतील. आजचा सगळा राडा भावाच्या यूट्यूब लॉगवरती आपल्याला पाहायला मिळेल. वेलकम सॅमी. खरं तर कालच समीसोबत रात्री चर्चा झाली की उद्या काही करून आपल्याला यायचंच आहे आणि भाऊ आपला एका मेसेजवरती आला त्याबद्दल थँक्यू. 7 धावा धावफलकावरती विकेट गेली 1. प्रीत बेंद्रेला देखील या टुर्नामेंटच्या माध्यमातून व्हिजिट करताना आपण पाहणार आहात. टीमची टोटल स्कोरकार्डवरती आहे 7. विकेट गेली 1. 2 डॉट 1 विकेट. चांगली बॉलिंग करतोय संध्याकाळचं सत्र सचिन नाईक. ऑन साईडला फटका चांगला आहे. डावखुऱ्या त्याचा फलंदाज अक्षय आलाय ज्याचा नाही अक्षय असा मी निर्भीड अक्षय. आणि पहिल्या बॉलवरती मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर विराट कोहली स्टँड मध्ये अक्षयनं धमाका केलाय. सुरईच्या नावाचा षटकार. एक चाललाय खेळाडू डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग. ना खरं तर आपल्याकडे एक लेफ्टी बॅटर एक चांगला आहे तर कदाचित सुरुवातीला तुम्ही ओपन देखील लेफ्टी राईटी बॅटरने करू शकले असते. ज्या अनुषंगानं बॉलिंग अटॅक बघतो आपण दोन्ही जे बॉलर आहेत वेगवान आहेत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशनचं कदाचित तिकडे अजून काय रन्स आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या सुरेईच्या माध्यमातून. चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान राहिलं आणि एक सिंगल स्कोरकार्डवरती जोडली जाईल. एका सिंगलनं स्कोर पुढे फ्लॅग होतोय. टीमची टोटल स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळते आहे या ठिकाणी जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे धावफलकावरती 14 आणि 14ला विकेट गेली 1. निशांतला स्ट्रायकर एंडला मागचे भरपूर काळ वाट पाहत होते मैदानावरती कधी बॅटिंग एंडला तो येईल आणि आता स्ट्राईक मिळाले निशांतला. दीपेश सध्या मॅच एन्जॉय करतात. बॉल तयार. बॅटन पॅड मध्ये होता सॉफ्ट हँड समोर मिड ऑफला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट झालाय आणि फलंदाज होतील बाद. धक्का लागेल. निशांत होतात रन आउट. 14ला 2 गडी बाद. 2 षटकं संपली आहेत. टीम आहे आरोही 11 सुरई. थँक्यू राणी. 2 षटकांचा खेळ संपलाय. 15 धावात सध्या समीकरण राहुल चव्हाण यांना तुम्ही पाहता. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक नामवंत समालोचक
आणि त्याच्या सोबतीनं सामी काळन यांना सध्या तुम्ही पाहता. क्या बात है राहुल, मौके पे चौका. चल बाबा, थँक्यू. यायचं आपल्याला परत. थँक्यू सो मच सामी. 14 धावा धाव फलकावर, विकेट गेले 2. स्कोर नक्की पोचू भावेश. 2 षटकांचा खेळ संपला. 14 धावा धाव फलकावरती आहेत, विकेट गेले 2. भावेश नाईकनं पण यूट्यूब ब्लॉग चालू करायला हरकत नाही. हँडसम आहे भावेश भरपूर. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. वेगात टाकला विकी भोईर. सेकंड स्पेल मध्ये आला. पहिल्याच बॉलवरती भन्नाट वेग. गुडलर स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर तिकडनं वेगानं टेक ऑफ होत असताना ॲक्शन रिप्ला तुमच्या समोर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 ते 15 पावलांचा रन आणि तदनंतर अगदी वेगात टप्पा पडल्यानंतर आत येत असताना विकी भोईरच्या वेगाचा बोलबाला. या मागच्या 2 सीझनमध्ये सर्वाधिक महागडा स्पेल विकीच्या नावावरती होता. त्या टुर्नामेंटचा आल्यानंतर तीच चर्चा करत होतो की आज विकी भोईरचे आगीचे गोळे पाहायला आवडेल. आणि मागच्या 2 सीझनमध्ये याच विकेटवरती फायर करताना बॅटर्स त्याच्या अगेन्स्ट दिसले होते. आणि आज मैदानावरती विकी भोईर सांगतोय किस्मत किस्मत की बात है, आज धूप है तो कल बरसात है, क्योंकि वक्त की बात है. कमबॅक सुपर डुपर राहिला. याच टुर्नामेंटमध्ये आजही 2 शॉट्स आहेत जे शॉट ऑफ द टुर्नामेंट आहेत. एक कवसला तालुकास्तरीय क्रिकेट खेळताना भिवंडीच्या वारेटच्या प्रथमेश ठाकरेनं मारलेला षटकार आणि विकी भोईरच्या विरुद्ध ग्रामीण क्रिकेट खेळताना वडवली ब संघासाठी ऋतिक पाटीलनं हाफ ट्रॅकरला अगदी बाउन्सरला शॉर्ट ऑफ लेनला समोर लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधनं मारलेला षटकार हायलाइट्स आहेत आजही. इथे वेगवान थोडा दूर खेचलं होतं लेंथला. जसे लेफ्टी बॅटर्स समोर आले लांब लेंथला आणलं. जवळजवळ आपण पाहता 4 मीटरच्या झोनमध्ये ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर बॉल फिंगर रोल करून फिरवतोय. आणि सध्या विकी भोईरच्या वेगासोबत त्याचे आउटस्विंगर इनस्विंगर चर्चेत राहणारे असतात. टीमची टोटल स्कोरकार्डवरती आत्तापर्यंत आपण पाहताय धावफलकावर धावा झालात त्या म्हणजे 15. 2 षटकांमध्ये 14 होतं. या षटकामध्ये मागच्या 3 बॉलमध्ये 2 निर्धावात, एक सिंगल आली आहे. 15 ऑन बोर्ड. शफल झालं विकेटच्या डीप बॉडी लाईन शरीरावरती जाऊन आदळलाय. अंपायरचा इशारा येईल त्या ठिकाणी लेग बाईज. हिरामण खरकर हॅरी अंपायरच्या भूमिकेत आहेत. त्यांना साथ देतात जय पवार, वन ऑफ द ग्रेट लेजेंडरी अंपायर अँड एक्स क्रिकेटर. 16ला 2 धाव फलकावरती 16 धावा आहेत. विकेट गेले 2. चांगली बॉलिंग करतो विकी. आतापर्यंत 8 धावा त्याच्या स्पेलमध्ये त्यानं खर्च केलेत. विकेटचा कॉलम खाली आहे विकीचा आतापर्यंत. ओव्हर द विकेट. हा वेगात टाकला होता, ड्राईव्ह केला ऑन साईडला अलॉंग दी कार्पेट गवताचा गालीच्या. त्याच्यावरून घरंगळ चालला डीप मध्ये. वॉट फिल्डिंग अँड वॉट थ्रो. क्षेत्ररक्षक होतं त्या ठिकाणी डीप मध्ये. धारावीच्या क्रिकेटची ओळख सचिन नाईक, धीरज भोईर, भावेश नाईक, विकी ही सगळी स्टारकास्ट. नवी मुंबईच्या क्रिकेटची पानं जेव्हा जेव्हा उलगडली जातात दारावे, तुर्भे, बोनकोडे या नावांचा उल्लेख आवर्जून केला जातो. नेहमीच या विभागामध्ये या टीम्स खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. फटका समोर ड्राईव्ह केलाय डीपमध्ये लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित असतील. एक सिंगल पूर्ण झाली. एका सिंगलनं स्पेल पूर्ण झाला तो म्हणजे विकीचा. 2 षटकं टाकली, धावा खर्च केल्या त्यानं 10. विकेट त्याला मिळाली नाहीये. 3 ओव्हरचा खेळ संपला. ड्रिंक ब्रेक मैदानावरती होईल. खेळाडू कक्षातनं एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाईल पाणी घेऊन. आणि पाहूयात अजूनही 12 बॉलमध्ये किती रन्स येतात राहुल. लक्ष त्याकडे देखील आपल्याला लागलाय. काय म्हणशील. 3 ओव्हर 18 आहेत. विकेट गेलेत मैदानाच्या आतमध्ये 2. येणारा 2 ओव्हरमध्ये मॅक्झिमम 30 ते 35 किंवा 40 धावा बनवणं गरजेचं आहे. कारण का बॅटिंग ऑर्डर बघतो आपण चांगल्या धारावेचा. पुढच्या मासा आपल्याला टॉस देखील इनिंग ब्रेकमध्ये करायचं आहे. पुन्हा एकदा आपल्याला मोठा सामना पाहायला मिळेल. दोन्ही भिवंडीच्या नामवंत टीम आमने सामने येत आहेत. आतुरतेनं प्रेक्षक देखील त्या मॅचची वाट बघत असतात. 5 वेळेला आमना सामना झालेला आहे आणि पुन्हा माता आमना सामना बदलापूर नगरीमध्ये होतोय. गुरसे बी आणि टिंबिवलीमध्ये मोठी लढत.
षटकं संपली आहेत 3 धावा स्कोर कार्डवरती 18, विकेट गेले 2. अजूनही 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. अजूनही 2 षटकांचा खेळ मैदानावरती बाकी आहे. सुरे टीमच्या पॅकर्स संकेत आणि तसेच राहुल यांचं देखील दोघांचं आगमन झालेलं. दोघांना विनंती आहे की आपण देखील या. आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 18 लागल्यात. 18ला विकेट मैदानावरती गेलेत आतापर्यंत 2. टॉससाठी रेडी राहायचं आहे टीम पनुशलवन टेंभवली आणि त्यांना फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल इन ॲक्शन साई 11 गोरसई ब, भावेश प्रतीक. कदाचित ही नावं आता नेक्स्ट मॅच चर्चेत राहतील. प्रेक्षक मोठ्या संख्येने येतील या दोन्ही नावांना पाहण्यासाठी. टॉस ओपिनियनमध्ये आपल्याला समजेल की भावेश आणि प्रतीक इन ॲक्शन आहे का, क्वेश्चन मार्क आहे. टॉससाठी रेडी राहायचं टीम. आय थिंक आज व्यावसायिक क्रिकेट किंवा कदाचित धनेश 11ची मॅच असावी. कन्फर्मेशन येईल आपल्याला थोडाच वेळात ज्यावेळी कॅप्टन जोडले जातील. म्हणजे आज मोनिश पाटील आणि पवन केनीकडे लक्ष. एका बाजूला टेंबवली, दुसऱ्या बाजूला लागलं असेल मैदानावरती टीम गोरसईचं. फटका चांगला आहे, चालला बॉल डीपमध्ये, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. आणि एक सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल. रनआउटसाठी अपील टीव्ही अंपायर्सकडे जाईल. निर्णय चेक केला जाईल. काही क्षणात आपल्यापर्यंत निर्णय या ठिकाणी पोहोचेल आणि थोडाच वेळात निर्णय आपल्यापर्यंत येईल. विक्रम शेलार या ठिकाणी आपल्यासोबत जोडले गेलेत. OUT आउट. फलंदाज बाद. धक्का लागेल मैदानाच्या आतमध्ये आणि बाद होतात. या ठिकाणी आपण पाहता फलंदाज कशा प्रकारे हा रिप्ला तुमच्या समोर कलेक्ट करतायत बॉल. तिकडे भावेश बॅटर अजूनही फ्रेममध्ये नाही आहे आणि ज्यावेळी बॅट ग्राउंडिंग करायची होती त्यावेळी इन द एअर आणि त्यामुळे फलंदाज बाद झाला. तिकडे आपण पाहताय अक्षय. चेक. दुर्गा माता सुरई संघ मैदानावरती खेळतो आणि त्या संघाचे पुरस्कार ते आपले कानूरचे तेजस्वी राऊत. आपल्यास विनंती आपण मंचावरती या. आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. येस ओमी सर. चला नेक्स्ट मॅच पुन्हा एकदा अनाऊन्स करतोय. हा ऑफिशियल कॉल आहे दोन्ही टीम कॅप्टनसाठी की आपल्याला टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. षटकं संपली आहेत. 3.2 धावा आहेत धावफलकावरती 20. थोडंसं शांत वातावरण आहे कारण मैदानावरती जयदुर्गा सुरईला आवाज करायचा आहे सुरईच्या नावाचा. तर मैदानावरती बॅटनं आवाज करावा लागेल, दमखम दाखवावं लागेल. हा फुल टॉस फायदा उचलू शकले नाही. बॉल डावास्टिकच्या बाहेर. अंपायरचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन. एक्स्ट्रा रननं स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल धावफलकावरती आहे आतापर्यंत आपण पाहता 21 धावा स्कोर कार्डवरती. 21 धावा धावफलकावर लागलेत. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. हाफ ट्रॅक भावेश नाईकच्या गोलंदाजीची ओळख आहे. बाउन्सर. जेव्हा कधी भावेश गोलंदाजीमध्ये येईल एखादा बाउन्सर तुम्हाला पाहायलाच मिळतो. शॉर्ट टर्म क्रिकेट तुमच्याकडे वेगवान बॉलर्सचा तोफकान आहे. अगदी जरी 3 ओव्हरमध्ये 3 बाउन्सर आला 3 बॉल तुम्ही या ठिकाणी डॉट टाकू शकता. पण तिकडे ॲक्युरन्सी असायला हवी. जर तिकडे टप्पा चुकला, वेग कमी झाला, चौकार षटकाराच्या चान्सेस आहेत. हा फुल टॉस आहे. चुकीचा बॉल होता, त्याचा फायदा उचलला जरूर पण बॅकवर्ड स्कोअर लेगला फिल्डर उपस्थित आहे. उचलून थ्रो केला जाईल तो पण एकच धाव मिळते आहे. बॉडी लँग्वेज जी पॉझिटिव्ह असायला पाहिजे सुरईकडे आत्तापर्यंत ते दिसत नाही आहे. त्यामुळे पुनरागमन सुरईला करावं लागेल. 22 धावा धावफलकावर, विकेटचे 3. अजून इथनं आपण पाहताय मैदानावरती 8 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. ऑफिशियल 5 षटकांची मॅच आहे. ओव्हर नंबर सुरू आहे मैदानावरती. सध्या आपण पाहताय ते म्हणजे 4.
ड्राईव्ह करत असताना डीप मधून फिल्डर पोहोचला होता. बावेश देखील तेवढाच वेगानं पोहोचला. मात्र धावा इकडे बघतो आपण 2च मिळतात. सिंगल डबल एक मोठी धावसंख्या धावणार नाहीये. बघतो आपण सूर्य टीम थोडीशी बाकफुटल्या मॅचमध्ये 24 बॉलमध्ये आय थिंक 24च धावा झालेल्या आहेत. 3 खेळाडू बाद आणि अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चेक मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकता. खरं तर आज यांच्या माध्यमातून टीम जर्मन टेंबिवली या मैदानावरती खेळते त्या संघाचे पुरस्कार करते. तर याच दरम्यान आपण पाहता 24 धावा धावफलकावरती आहेत. विकेट गेले 3. एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. नेक्स्ट मॅच जी आपण सुरू करतोय, जर तुमच्या टीममध्ये काही चेंजेस किंवा अडथळे असतील, तुम्ही पोचू शकत नाही आहात, तर बी फास्ट. हे षटक संपण्याआधी तुम्हाला या ठिकाणी लगेचच रिपोर्ट करायचं आहे आणि एक्स्ट्रा वेळ आपल्याकडे मुळीच नाही आहे. लगेचच कोणताही एखादा प्रतिनिधी असेल तर आपण संपर्क साधा आणि अनिकेत कुलकर्णी तिकडे मंचावरती आहेत किंवा प्रतीक दादा, निरंजन दादा, आपण त्यांच्यासोबत येऊन तरीच संपर्क साधायचा आहे. कारण एक्स्ट्राचा वेळ मित्रांनो आपल्याकडे नाही आहे. 4 षटकांचा खेळ मैदानावरती संपला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळते 24 धावा. 24ला विकेट गेलेत, त्या ठिकाणी 3. लास्ट ओव्हरला सुरुवात. पहिलाच बॉल, याच फटक्यांची गरज आहे सुरईला आणि धीरज भोईरचं पहिलाच बॉलवरती सत्कार आणि तिकडे बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये हॅरी आपल्या अंदाजामध्ये सिक्सर. या फटक्यांचीच गरज आहे. रन्स बघतो आपण सिक्सरच्या मदतीनं 30 झाल्या स्कोर बोर्ड वरती. 5 चेंडूंचा अजून एक खेळ शिल्लक आहे. अजून एक फटका सुंदर आहे. डीप मध्ये तिकडे फिल्डर देखील उपस्थित नाही तर चांगला मिळतील. बॅक टू बॅक मोठे फटके, बॅक टू बॅक सेकंड सिक्सर. या रन्सची गरज आहे सुरईला. त्या रन्स मध्ये असताना केतन पाटील सेकंड सिक्स. व्यासपीठावरती आपण पाहू शकता. खरं तर आमचे मयूरदादा पिस्सेकर यांचे मेहनश्री सनीदादा वारगडे यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये मॅरेथॉन मॅचसाठी टी शर्ट लाभले. त्यांचा शुभागमन झाले. त्यांच्या साथीला त्यांचा सर्व मित्र परिवार इथे मात्र दाखल झालाय. त्यांचा आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. आकाश पाटील मैदानावरती खेळतोय. नॉन स्टॅकिंग इनवरती तुम्ही पाहू शकता ज्या खेळाडूनं यंदाच्या सीझनमध्ये डोक्याच्या मैदानावरती 6 चेंडू 6 षटकार, त्यानंतर 4 चेंडू 4 षटकार मारण्याचा विक्रम देखील केला आहे. आणि सुरई संघ खरं तर डोक्याच्या स्पर्धेमध्ये आमदार चषकाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देखील पटकावलं आहे. गती थोडीशी कमी केली. सचिन एकत्र आला, त्याच्यानंतर विकी देखील तिकडे पोहोचला की कशा पद्धतीने इकडनं कमबॅक तुला धीरज करायचं आहे. आणि त्याचा फायदा बघा, लगेचच किती कमी गतीनं हा बाउन्सर हाताळला आणि त्याचा फायदा होत असताना पुन्हा एकदा दारावेला आणि धीरज भोईरला. रनचे 36. अजूनही निर्णायक 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धीरज पुढचा बॉल. फटका देखील सुंदर आहे. याच फटक्यांची गरज आहे सुरईला. ते फटके येत असताना केतनच्या बॅटमधून आणि हॅरी आपल्या अंदाजामध्ये हा सिक्सर. एक मध्ये कंपल्सरी टॉस आहे. ज्या टीमचे कॅप्टन नसतील इकडे धावांची नव्हती, इकडे चेंडूंची पेनल्टी आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्यावी. म्हणून लवकरात लवकर टेंबोलीचे कॅप्टन आणि गोरसे बी टीमच्या कॅप्टन आपण त्वरित रिपोर्ट करावं व्हीआयपी टाईस वरती. 3 सिक्सर आतापर्यंत आलेला आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक सुरेचा झालेला आहे. हा फटका देखील ऑन साइडला पुन्हा एकदा खेळले. डीप मध्ये तिकडे प्रोटेक्शन आहे. फिल्डिंग खराब. 1 2 का 4. सगळ्या काही गोष्टी बघतो आपण सुरेशच्या बाजूने आणि हॅरी बघा आपल्या अंदाजामध्ये. क्या बात है, क्या बात है. यस दिस आहे. हो
नुकत्याच 9 मैदानाच्या आतमध्ये होत असताना असं वाटले की सुरेशच्या कदाचित 30 किंवा 30 पेक्षा जास्ती देखील धावा होणार नाहीयेत. मात्र केतननं पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक केलेला आहे. या रन्स ज्या बनत आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. इकडनं अजून एक मोठा फटका लगावला तो 50+ धावसंख्या संघर्ष करता येईल एवढ्या धावा आपल्याला पाहायला जरूर मिळतील. पुढचा बॉल यावेळेस हा देखील फटका चांगला डीप मध्ये तिकडून फिल्डर देखील नाही दूरवरनं पोहोचतील. सिंगल झाली आहे. कंप्लीट सेकंडचा कॉल आहे आणि वेगानं या 2 धावा इकडनं कंप्लीट केलेल्या आहेत. पहिला इनिंगचा खेळ संपला आहे आणि पहिला इनिंगच्या अखेरीस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग येत असताना सुरेशची धावसंख्या इकडनं फाईट बॅक करता येईल संघर्ष करता येऊ शकतो एवढ्या धावा केतननं बनवल्या आहेत. 48 धावा धावा फलकावरती आणि 49 टार्गेट विजयासाठी दारावेला या मॅच मध्ये. त्याचबरोबर आपण जाऊया पण VIP डाईस वरती महत्वाच्या मॅचचा करूया आपण टॉस. टेंबवली आणि वाकलन मध्ये माफ करा टेंबवली आणि गोरसी बी मध्ये आपल्याला पुढची लढत पाहायला मिळेल. थँक्यू सो मच. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहता अक्षयजी भोईर साहेब, योगेशजी पाटील साहेब मांडा, संकेतजी भोईर साहेब, टिटवाडा उद्योजक गणेशजी भोईर साहेब यांचं इथे शुभागमन त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. टॉस आपण करू मुख्य मंचावरती. खरं तर आमचे मोहिलीचे किरणजी पाटील देखील जोडले गेले त्यांचंही मनपूर्वक स्वागत. टॉस आपण करू. स्वप्नीलजी म्हात्रे साहेब दाराबे यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. नाणेफेकीचा कौल स्वप्नीलजी म्हात्रे साहेबांना विनंती आपण यायचं टॉस करण्यासाठी. आपल्या शुभ हस्ते मी करतोय नाणेफेकीचा कौल. स्वप्नीलजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. स्वप्नीलजी म्हात्रे साहेब नेहमीच या स्पर्धेमध्ये जोडले जातात. आमचे मयूरदादा प्रतीकदादा यांचे ते बंधुतुल्य मित्र आहेत. प्रतीकदादा असा कॉल केलाय आणि टॉस जिंकला. येस आज दिवसभर प्रतीकदादा नक्कीच टॉस प्रतीकदादाच्या बाजूने लागतोय. टेंबुली टीम टॉस जिंकलाय. निर्णय काय? आम्ही बॅटिंग करू. समोर गोरसई संघ आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग करायचा निर्णय स्वीकारलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला याचं मागचं कारण काय सांगाल? आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. याच्या अगोदर पण त्यांच्या आणि आमच्या मॅचेस झालेल्या आहेत. तर आम्ही जरा फिल्डिंग घेतल्यावर थोड्या गेमी फसलेल्या आहेत आमच्या. आता बघू बॅटिंग घेऊ काय होतं. समोर इतका मोठा संघ आहे. गोरसे संघाच्या अगेन्स्ट बॅटिंग करायची आहे. आज पुन्हा एकदा खरं तर प्रतीक पाटील चांगला खेळला परंतु आता प्रतीक पाटीलच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या खेळाडूकडून तुम्हाला अपेक्षा असतील? प्रतीक पाटील तर या मॅचमध्ये नाही आहे. आता जे काय करायचं ते आम्हालाच करायचं आहे. थँक्यू सो मच. आपल्यासोबत संदेश आहेत. खरं तर मागील मॅचमध्ये भरपूर मोठं टार्गेट होतं त्यावेळेस देखील तुम्ही धावा चेस केल्या. या मॅचमध्ये खरं तर आताच कॅप्टनने सांगितलं प्रतीक पाटील नाही आहे. याची बेनिफिट तुम्हाला मिळेल? असं काय नाही बेनिफिट वगैरे कारण की आमचा भावेश गेलेला आहे. कारण की त्याची मॅच आहे प्रतीक आणि भावेश एकच संघातून खेळला धनेशिलेमधून त्यांची ओपनिंग मॅचमध्ये गेलेले आहेत आणि जे असतील प्लेयर त्यांनी आम्ही खेळण्याचा प्रयत्न करून चांगला त्यांना कमीत कमी धावांवर रोखून चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही. असं वाटलं होतं की आता प्रतीक पाटील नाही तर बेनिफिट मिळेल गोरसाईला परंतु गोरसाईचा देखील चांगला खेळाडू भावेश पवार टीममध्ये नाही आहेत. परंतु इथे तुम्ही खेळलात. खरं तर पहिला सामना तुम्ही जिंकलात. काय सांगाल या स्पर्धेमध्ये आतापर्यंत तुमचा पूर्ण खेळ आणि सर्व टीमबद्दल काय सांगशील? पूर्ण खेळाडूबद्दल कसा काय इथे मात्र तुम्ही गेम प्लॅनिंग करून खेळतात काय सांगशील? बघायला गेलो तर हा ग्रामीणचा वर्ल्ड कपच आहे कारण की एवढा मोठा ग्राउंड आणि ग्रासी विकेट आणि चांगला खेळायला म्हणजे असं वाटतं का आंतरराष्ट्रीय IPL खेळतो असं वाटतं ग्राउंडवरती खेळताना आणि इथे चांगला खेळून आम्ही जिंकण्याचा प्रयत्न असेल आमचा. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील शुभेच्छा आम्ही देऊ. या मॅचच्या माध्यमातून खरं तर एक बिग फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला टेंबिवली तर दुसऱ्या बाजूला गोरसाई बी असा सामना तुम्ही पाहाल. परंतु त्याआधी जाऊया विद्यमान सामन्याकडे जिथे तुम्ही पाहताय जय दुर्गा माता सुरई विपक्ष दाराबे या दोन टीमच्या दरम्यान एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर धावा बनल्या गेला. बॅचमध्ये चांगला टार्गेट तुम्ही पाहू शकता परंतु या धावा इथे चेस होतील का की पुन्हा एकदा या धावा रोखण्यामध्ये यश येईल टीम सुरई संघाला? या मॅचचा धावता बनान घेऊन येतील कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे साथी समालोचक. धन्यवाद. आपल्याकडे थोडंसं वेळ आहे. आपण शुभ सन्मान करू. या मंचावरती मी विनंती करेल किरणजी पाटील साहेब मोहिली आपण या आपला शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करू. योगीजी पाटील साहेब मांडा आपण याचा आपला शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. किरण दादाचा सन्मान झाला राहुल ऑलरेडी आपण दुपारीच केला. योगीश दादा पाटील यांचा शुभ सन्मान करतोय. प्रतीकजी पिसेकर साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण या मंचावरती करतोय. लक्षात असू द्या टीम दाराबे ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की मैदानावरती काळोख पडतोय अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पंचांना सांगू शकता फ्लड लाईट ऑन होतील. याच्या पण दक्षता घ्यायची आहे. धन्यवाद. योगेश दादा पाटील मांड्यावरून इथे आले. त्यांचा शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. एक मोठे पॅकर म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांचा शुभ सन्मान आपण केला.
यस अजून शुभ सन्मान आपण करू. सनीदादा वावरकडे आमच्यासोबत जोडले गेलेत. अक्षयजी भोय आपण या आपला शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. आपणास विनंती आपण यायचा. त्यांच्या साथीनं संकेतजी भोईर, गणेशजी भोईर साहेब आपण ते केले आपलाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करू. खरं तर सनीदादा वारगडे यांचे ते जवळचे मित्र आहेत. या स्पर्धेमध्ये ते जोडले गेलेत. त्यांचा शुभ सन्मान आपला या स्पर्धेमध्ये करतोय. खरं तर आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा शुभ सन्मान करणे आपली भारतीय संस्कृती आहे. अतिथी देवो भव आणि तो सन्मान आपण करतोय. सामन्याला सुरुवात होऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुल. पहिलाच बॉल पासून आक्रमण करण्याचा इकडनं प्रयत्न सुजित डीप मध्ये थोडीशी करा फिल्डिंग. सेकंडचा कॉल 22 नसणार आहे. अतुल उर्फ बबल्या पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघतोय बॉलिंग मार्कवरती. टार्गेट या मॅचमध्ये एक सन्मानदायक आहे. 49 धावा झालेल्या. थोड्याच वेळात कदाचित फट लाईन देखील ऑन होईल. ह्या मॅचमध्ये एक चांगली लढत पाहायला मिळेल. चांगली बॉलिंग केली तर मॅच बनवू शकते. अन्यथा समोर बघतो आपण फलंदाजीचा तोपकान आहे हे देखील विसरून जमणार नाही. धारावेकडे अगोदरच खेळले सुंदर होता चेंडू आडव्या बाटना ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलेला आहे. 2 आपण बघतो सलामी फलंदाज भावेश नाईक सोबत आलेला मैदानाच्या आतमध्ये. सलामीसाठी विशाल भुईर आपल्याला पाहायला मिळतात धारावेच्या माध्यमातून. 49 धावा या मॅचमध्ये बनवायच्या. लास्ट ओव्हरमध्ये ज्या धावा बनवल्या केतन पाटीलनं त्याचा बेनिफिट कदाचित होऊ शकतो या मॅचमध्ये. सुरईला चांगली मॅच रंगेल यामध्ये शंका अजिबात नाही आहे. ओव्हर द विकेटनं मिस सामिंगे जेलची संधी कॉटन बॉलची. तिथे बबल्या पोहोचलाय. चूक होणार नाहीये. कॉट अँड बॉल परतावा लागेल विशाल भोईरला मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागत असताना धारावेला मॅच मध्ये 1-1. मयूर ग्रुप मित्रांची साऱ्या सातही भावाला लाभली र. मयूर ग्रुप मित्रांची साऱ्या सातही भावाला लाभली र. चांगली बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला. विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना बदलनी मगाशी बघितलं असेल की धारावेकडनं चांगली बॉलिंग झालेली. आपण देखील या विकेटवरती लेदर बॉलच्या विकेटवरती आपण चांगली बॉलिंग करू शकतो. रन्स बनवण्यासाठी मोठा संघर्ष करावं. जेव्हा जेव्हा संध्याकाळ जशी जवळ येते मित्रांनो बघतो आपण रन्स बनवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. काल देखील बघितलं बादबडने दुपारच्या सत्रामध्ये 70-80 जास्त धावा बनवल्या. त्यांना बघतो आपण 38 धावा बनवत असताना सुपर ओव्हर झाली पेट सोबत. म्हणजे जशी इव्हिनिंग दिव फाटत जसा जवळ येतो तिकडं मात्र धावा चेस करणं किंवा बनवणं इझी राहत नाही या मैदानावरती. धीरज भोईर नवीन बॅटर. सुंदर चेंडू. विकेट कीपर होता इष्टांच्या मागे बघतो आपण विनोद पाटीलला चेंडू कव्हर करता आला नव्हता. चेंडूना बॅटचा संपर्क होता की काय तोच रेक्षा आपण बघितलं तर कदाचित नसावा. आपण बघूया रिप्लाय. जरूर चांगला चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. वेगवान होता. पुन्हा आपण बघितलं थोडासा चेंडूमध्ये बॉन्स आणि उचली पाहायला मिळाली. त्याचा फायदा होत असताना बबल्याला आणि सुरई टीमला रनचे फक्त आणि फक्त 1 धाव 1 खेळाडू बाद. 4 चेंडू आतापर्यंत चांगले टाकलेले आहेत बबल्याने. सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. जानुशंगानं लेन ते जानुशंगानं टप्पा आपल्याला पाहायला मिळतो. विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना बबल्या देखील. बबल्याने मगाशी बघितलं असेल की चांगली बॉलिंग विकी बोरने केली आहे. चांगली बॉलिंग भावेशने केलेली. आपण देखील चांगली बॉलिंग करू शकतो. चांगल्या टप्प्यावरती चांगल्या मेरिटवरती जर चेंडू ठेवलाय तर इकडनं मॅच बनवू शकते. कारण का तेवढ्या धावा आता आपल्याकडे सेव्ह झालेल्या आहेत. चांगली मॅच पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटनं पुढचा बॉल. यावेळेचा फटका सुंदर खेळले धीरज भोईर च्या बॅटमधून. सुंदर शॉट. रन्स देखील चांगल्या मिळतील. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि तिकडे नो बॉल चेक करायचा आहे फन पुढचा. हा एक्झॅक्ट आहे की नाही हिरामनने कॉल केलेला आम्हाला. बघूया आता तिसरे पंच निर्णय काय 6
केस संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस रन्स आपण बघतोय फक्त 7च धावपलक होते आपल्याला पाहायला मिळतात. तसं कारण बबल्यानं केलेली चांगली बॉलिंग, अतुल पाटीलनं विकेट टू विकेट बॉलिंग केली. एक सिक्सर जरूर आला लास्ट बॉलवरती, तो आक्रमण आपल्याला पाहायला मिळाला धीरज भोईरचा. पहिल्या षटकाचा केस संपला आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस रन्स आहेत फक्त आणि फक्त 7 धावा. एक खेळाडू बाद, धावा आहेत 7. या मॅचमध्ये बनवायच्या आहेत अजूनही 42 धावा विजयासाठी. 24 चेंडू शिल्लक आहेत, 42 धावेची गरज आहे. चला आपण थोडीशी गाई करावी. नंबर 3ची विनंती, जास्त वेळ घेऊ नका. पुढच्या देखील मॅचचा आपण टॉस केलेला. पुन्हा एकदा गोसे आणि टेंबवली आमने सामने येते. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन नामवंत संघ पुन्हा आमने सामने. रन्स देखून बघतो आपण धावा फलकावरती 7 धावा आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. या मॅचमध्ये विजयासाठी टार्गेट होते एकूण बघतो आपण 49. आकाश पाटील आले सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या. भावेश नाईक अप्रतिमा देखील खेळाडू आहे. कमी वेळामध्ये बऱ्याचशा क्रिकेट टुर्नामेंट या खेळाडूंना गाजवलेला. मोठमोठ्या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये आपण त्याचा खेळ सातत्यानं बघितलेला. तोच भावेश नाईक आता आपल्याला नक्कीच साकिंग एंडला पाहायला मिळेल. संध्याकाळचा हा क्लायमेट आहे, सुंदर आहे वातावरण. आकाश कमी गतीनं चेंडू लाईन अंपायर्स बघतील. ऑफस्टिकचा चेंडू बराचसा बाहेर अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. जेपी एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या दिल 1 न पुढे स्कोर बोर्डवरती आपला रन सेकून पाहायला मिळतात. 8 सेकंड ओव्हरला सुरुवात झालेली आहे. 8 धावा पुस्तकावरती. P2 ला सुरुवात झालेली आहे. P1 मध्ये चांगली बॉलिंग अतुल पाटील बबल्यानं केली. त्याची विकेट टू विकेट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. इकडनं बघूया आकाश कशा पद्धतीनं बॉलिंग करतील या सेकंड ओव्हरमध्ये. नाईक साकिंग एंडला खराब चेंडू आहे. फुल टॉस रिव्हर्स खेळले, रन चांगला मिळतील. चेंडू पॉइंटला बीट करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. शिंगरू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय रे. शिंगरू बाबाचा मयूर हा तुम्हाला रिप्ला पाहायला मिळतो टेलिव्हिजन सेट वरती, मेगा स्क्रीन वरती पाहायला मिळेल. खराब होता चेंडू, फुल टॉस आणि त्याला फक्त दिशा दिली. स्विच शीट खेळत असताना स्वतःला स्विच करत असताना भावेश नाईक. पुन्हा तोच प्रयत्न. आता तिकडे फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग. पॉइंट मध्ये केतन पोहोचलाय तिकडे वेगानं. डाव मात्र मिळणार नाहीये. मी मॅच शेवटपर्यंत घेऊन जायची सुरईला. ज्या अनुषंगाने बघतो आपण पहिल्या इनिंग मध्ये पूर्णपणे बॅकफुटला होता. पहिल्या 4 ओव्हरमध्ये रन्सच नव्हत्या. लास्ट ओव्हरमध्ये खूप चांगली बॅटिंग केली, 24 धावा वसूल केल्या होत्या आणि तिकडनं सुरईने कमबॅक केलेल्या मॅचमध्ये पुन्हा एकदा. आणि त्याच आत्मविश्वासानं पुन्हा मॅचमध्ये ऑन साईडला टर्न केला फटका. डीप मध्ये तिकडे प्रोटेक्शन बघतो आपण. स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग. चेंडू एकाच मध्ये उचलून फेक करेपर्यंत डावीकडनं एक सिंगल स्मेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे स्कोर बोर्डवरती रन सेकून आपल्याला पाहायला मिळतात. 13 धावा धावपलकावरती आहेत. अजून या मॅचमध्ये 36ची गरज आहे. 21 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 49 टार्गेट आहे या मॅचमध्ये. चांगली मॅच रंगेल. दोन चांगल्या टीम खेळतात. एक नवी मुंबईचा संघ बघतो आपण दारावे, चर्चेत असतं हा नाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि दुसऱ्या बाजूने जयदुर्गा सुरैया. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न झेल इकडनं महत्वाचा होता. चांगला प्रयत्न केला तिकडे पूर्णपणे 100% कमिटमेंट. चला डॉक्टर आपण पोहोचा लगेचच मैदानाच्या आतमध्ये. तिकडे आमचे उपस्थित आहेत, मेडिकलची पूर्ण टीम आहे. इकडे दुखापत झाली असावी. स्ट्रायकर बॉलर आहे केतन पाटील, तो फिट राहणं खूप गरजेचं आहे. आणि इकडे बघतो या दुखापती होत असताना आपण पाण्याची लगेच व्यवस्था करावी. नंबर 2ची विनंती आहे. 12th मॅन आपण पोहोचा मैदानाच्या आतमध्ये. एकच जाव धावून घेतलेली बघा. किती 100% कमिटमेंट दिली होती. तुम्हाला रिप्लायमध्ये जरूर पाहायला मिळेल एक्झॅक्ट तिथं काय झालं होतं. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, या अशा काही गोष्टी आपण सातत्याने बघत असतो क्रिकेटमध्ये. पूर्ण डॉक्टरची टीम आपल्याकडे इकडे आणि ते लगेचच तिकडे पोहोचलेत. काळजी घेत असताना बघत असताना एक्झॅक्ट काय झालेलं आहे. लाईट्स आपण ऑन करायचे आहेत. रणजित आपण लगेचच लाईट ऑन करायची आहे. दुखापत जास्त मोठी नसावी. खेळाडू फिट राहणं खूप गरजेचं आहे. ग्रामीणचे सगळे खेळाडू सातत्याने खेळत असतात. केतन एक अस्तपैलू खेळाडू आहे, प्रमुख खेळाडू आहे सुरईचा. आणि सगळ्यांना अपेक्षा त्याच आहेत की
इकडनं जास्त मोठी दुखापत नसावी. पूर्ण डॉक्टरची टीम आपल्याकडे आहे. सातत्याने ते देखील पहिल्या दिवसापासून सगळे जे मेडिकल स्टुडंट आहेत पहिल्या दिवसापासून पहिल्या मॅच पासून आपल्या सोबत असतात. अशा काही घटना घडल्या की लगेचच ते पोहोचतात मैदानाच्या आतमध्ये. मॅनेजमेंट खूप चांगली केलेली आहे क्रिकेट टुर्नामेंटची. सातत्याने बघतो आपण प्रत्येकी वर्षामध्ये नवीन संकल्पना म्हणून तर अखंड महाराष्ट्र नव्हे तर देशभरामध्ये प्रत्येकी देशामध्ये या क्रिकेट टुर्नामेंटची चर्चा. जगन्नाथ स्मृती चषक, जगन्नाथजी पिसेकर यांनी केलेलं कार्य, आता पुढे सातत्यानं त्यांचे चिरंजीव मयूरदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर, मयूर ग्रुप, पूर्णपणे फिट असावा खेळाडू त्याच अपेक्षा आहेत. सुंदर क्रीडांगण आपण बघतोय, अतिशय चांगलं असं मैदान. सकाळी देखील मयूरदादांनी सांगितलं की हा मैदान आजूबाजूला किती जरी डेव्हलप झालं, माझा प्रयत्न प्रामाणिक असेल की हा ग्राउंड, हा जो क्रीडांगण आहे असाच राहावं, कारण की या ग्राउंडसाठी खूप मेहनत घेतलेली आहे. खास करून मी प्रतीकदादा पिसेकरचा आवर्जून उल्लेख करेल का जेव्हा जशा मॅचेस संपतात रात्री लगेचच स्वतः लगेचच पाईप जॉईन करून पाणी मारणं, सातत्यानं जो बघतो आपण जो घास आहे, जे आपण आउटफील्ड आहे तिकडे काळजी स्वतः ते घेत असतात. सध्या चर्चा सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. बघूया एक्झॅक्ट खेळाडू पूर्णपणे फिट असावा अशीच अपेक्षा सगळे खेळाडू करत असावे. आणि फायनली केतन ठीक होऊन उभं राहिलेला आहे. थँक्यू सो मच. पूर्ण आमची डॉक्टरची टीम तिकडे आहे, त्यांचं देखील मनापासून आभार. बिचारे लगेचच जसं एखादा काही प्रॉब्लेम होतो असा एखादा ॲक्सिडेंट होत असतो मैदानाच्या आतमध्ये, पूर्ण डॉक्टरची टीम आपल्याकडे. चला लाईटमॅनला विनंती आहे की आपण लगेचच लाईट ऑन करावी. अंपाने देखील आम्हाला कॉल केलेला आहे कारण का आता लगेचच लाईटची गरज देखील आहे. संध्याकाळची आपण बघतो वेळ जर बघितली तर 6:24 झालेली आहेत आणि आपण लगेचच लाईट ऑन करायची. अजून मजा येते जेव्हा लाईट ऑन होते. आणि आजचे देखील रजनी प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे कारण का आज मोठमोठ्या टीम्स आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतात. हे सगळे आमचे VIP डायसवरती पाहुणे पाहायला मिळतात. सगळ्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. मयूर ग्रुपच्या माध्यमातून मयूरदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर, मयूर ग्रुपचा मी सातत्याने उल्लेख करतो. हा जो ग्रुप आहे ना हे सगळे जीवाभावाचे, ते सगळे बंधू आहेत. हे सातत्यानं मयूरदादांच्या खांद्याला खांदा लावून जरी प्रतीक मॅनेजमेंट करत असेल मग ते सगळ्यांचा सहकार्य आहे. आणि बघतो आपण लाईट ऑन झालेली आहे. अजून मजा येईल आजच्या या रजनीमध्ये, म्हणून आज कुठे जाऊ नका, आमच्यासोबत जॉईन राहा. आणि आता सध्या तरी स्टँडमध्ये पुन्हा गर्दीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आपण पुन्हा मॅचला करूया सुरुवात. आकाश पाटील द विकेटनं पुन्हा कट करत असताना चांगली फिल्डिंग तिथे. आता अतुल पाटील बबले आपल्याला पाहायला मिळेल. 10 विकेटनं मिळणार नाही. इकडनं मॅच बनवण्याचा प्रयत्न आहे. मी मगाशी देखील उल्लेख केला की जसं संध्याकाळ होते, लाईट्स ऑन होतात, त्याच्यानंतर ड्यू फॅक्टर येतो. इकडे धावा चेस करणं एवढं इझी जात नाही. 40 किंवा 45 धावा जरी झाल्या 5 ओव्हरमध्ये, त्या धावा चेस करणं एवढं इझी नसणार आहे. मागचे 4 दिवस 4 रात्री आम्ही इकडे कॉमेंट्री केलेली. मिस टायमिंग आहे, जेलची संधी तिकडे सेकंड मध्ये झेल पकडलेला बघतो आपण. रोणक मसेना परतावाला इकडनं भावेश नाईकला मैदानाच्या बाहेर मोठा धक्का लागत असताना दारावेला हा दुसरा धक्का. मैदानाच्या आतमध्ये बघतो आपण नवीन फलंदाज झालाय सचिन नाईक, टीमचे कॅप्टन कूल. गेल्या बऱ्याचशा वर्षांचा अनुभव आहे सचिनकडे.
बराचसा क्रिकेट त्यानं खेळलेला आहे धारावीसाठी आणि तो आता आला मैदानाच्या मध्ये. एक सिनियर खेळाडू या मॅच इकडनं बनवलेले जयदुर्गा सुरेच्या माध्यमातून बघतो आपण. सध्या तरी या मॅच मध्ये एक चांगला आपल्याला क्रिकेट जरूर पाहायला मिळेल. आपण बघतो संघ सध्या खेळतोय आर्या अनन्या 11 धारावीच्या अगेन्स्ट. आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये संघ खेळतोय आर्य 11 क्रिकेट संघ जयदुर्गा सुई मध्ये ही मॅच. चेंडू शिल्लक बघतो आपण. येणाऱ्या 18 बॉल मध्ये विजयासाठी 35ची गरज पर्यंत बबल्याला कंटिन्यू केलेलं आहे आणि साखे गेंडला धीरज भोईर भरपूर वेळाच्या नंतर त्याला साख मिळालेली आहे. बागपुला जाऊन कट केलेला स्लाइस केलेला आहे. फटका चांगला आहे तेवढाच तिकडे वेगाने केतन पोहोचेल का आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू पण तो फायनल तो पोहोचला उचलून फेक केलं सेकंडचा कॉल थर्ड इकडनं मिळणार नाहीये. वेगाने तिकडे पोहोचला बघतो आपण केतन. आता जशी संध्याकाळी मी मगाशी सांगितलं ड्यू फॅक्टर अजून येणार आहे 7 नंतर 8 नंतर इकडे बघतो आपण 9 किंवा 10च्या सुमारामध्ये जास्त ड्यू फॅक्टर दो आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इकडनं आउटफील्ड चेंडू गेल्याच्या नंतर तिकडे चेंडू थोडासा बीस ओला होतो. धावा बनवणं खूप इकडनं डिफिकल्ट आणि खूप मोठा संघर्ष रन्स बनवण्यासाठी होत असतो आणि आज एक आपल्याला तेच पाहायला मिळेल. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 2 पुढे स्कोर बोर्ड 16 वरती 16 रन्स इन बोर्ड. षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार पुन्हा एकदा अतुल पाटील बबल्या ओ द विकेट ना शपथ झाले. बॅटर पुन्हा मागे गेले बॅकफुला जाऊन ऑन द टोस्ट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात नाहीये. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. विनोद पाटील त्यांच्या मागे मास्टर माइंड आपल्याला पाहायला मिळतात. आला डॉट बॉल मॅच रंगते मॅच बनवण्याचा प्रयत्न आहे. या मॅच मध्ये कसा कमबॅक होईल बघा. हळूहळू हा शिरकाव करत असताना या मॅच मध्ये सध्या तरी बघतो मैदानाच्या मध्ये जयदुर्गा सुरई संघ ज्या अनुषंगाने रणनीती साप आहे की शेवटपर्यंत सामना घेऊन जायचे. विकेट टू विकेट बॉलिंग करून या मॅच मध्ये कमबॅक करायचे. तो करत असताना बागपुला जाऊन पुन्हा कट केलेला मिस टायमिंग आहे. डाऊन बॉल फिल्डर तिकडे चूक होणार नाहीये. परत गेल धीरज भोईरला मैदानाच्या बाहेर. तिसरा धक्का लागत असताना या मॅच मध्ये धारावीला सुंदर सॉन्ग डीजे रॉनीच्या माध्यमातून या मैदानाच्या आतमध्ये आता सध्या तरी जशी लाईट ऑन झालेली आहे. ज्या लास्ट ओव्हर मध्ये धाव आले होते 24 तिकडनं पुन्हा एकदा सुरेश टीमनं कमबॅक केलेलं आहे. त्याला माहिती आहे बघतो आपण सध्या तरी इकडनं आपल्या रन्स झालेल्या आहेत. चांगली बॉलिंग केली चांगलं क्रिकेट खेळाचा मॅच बनू शकते आणि भिवंडीचा सुरई संघ आहे कारण का सातत्याने आम्ही या टीमला जवळून बघितलेला आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट धारावी देखील हार मानणारा संघ नाहीये. मोठा संघर्ष रंगेल. मागच्याच सीझन मध्ये मॅच झाली होती तिकडे मोठा संघर्ष करत असताना सामना जरूर जिंकला होता धारावीनं. मात्र इकडे स्पर्धा वेगळी आहे विकेट वेगळी आहे आणि इकडे प्रत्येकी वेळी 100% कमिटमेंट देण्यासाठी खेळाडू तयार आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क महत्वाची विकेट बॅक टू बॅक सेकंड विकेट डाऊन आपल्याला पाहायला मिळते. विकी बोईर 0 वरती बाद झाला आहे आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा जयदुर्गा सुरे टीमनं पलटवार केलेला आहे. धक्के पे धक्का दे धक्का. कॉलेज आहे की ज्या आपल्या सीआरपीज आहेत आपण ओव्हर ब्रेक मध्ये त्या प्ले कराव्या अन्यथा विकेट जेव्हा जाईल किंवा चौकार जेव्हा येईल तेव्हा आपण त्या प्ले करायचे आहेत असाच त्यांचा इशारा पुन्हा एकदा हॅरीचा राईट. याच गोष्टी पुन्हा एकदा सांगत असताना हॅरी कारण का सामना आपण बघतो प्रत्येकी मॅच आपल्याला क्लोज पाहायला मिळेल आणि प्रत्येकी मॅच मध्ये आपल्याला एक चांगला क्रिकेट एक डिसिप्लिन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्या धारावी संघ बागपुटला आहे आणि नवीन बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी कामेश नाईक क्रमांक 6 वरती पोहोचलाय. सचिनने अजून एकही चेंडू खेळला नाहीये. बबल्यानं काय बॉलिंग केलेली आहे. विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना 100% कमिटमेंट देत असताना या महत्वाच्या मॅच मध्ये पुढील चेंडू मिस टायमिंग आहे. पुन्हा झेलची संधी आता कोण पोहोचणार आहे. झेलची मोठी संधी होती
तीन तिकडा आणि काम बिगडा वेगान तिकडे बघतो आपण 3 खेळाडू पोहोचले होते. मात्र बघतो आपण चेंडू सेफ प्लॅन झालेला आहे स्क्वेअर लेग मध्ये. धावा इकडनं 2 मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर बोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 18 धावा. या चेंडूच्या नंतर आपण पाणी घेऊन जायचे मैदानाच्या आतमध्ये. चांगली मॅच पाहायला मिळते. संध्याकाळचं सेशन आहे, थंडगार क्लायमेट आहे आणि या सुंदर वातावरणामध्ये बघतो आपण नामांकित क्रिकेट टुर्नामेंट ज्या स्पर्धेची चर्चा अखंड देशभर सध्या पाहायला मिळते. तो जगन्नाथ स्मृती चषक प्रत्येकाला बघायचं पाहायचं आहे. गर्दी प्रेक्षकांनी केलेली आहे आणि एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. धारावे आणि सुरेशच्या माध्यमातून संघर्षमय सामना पाहायला मिळतोय. रिदम मध्ये सुकलेले आहेत. हॅरी सांगत असताना डेड बॉल. हॅरीचा अंदाज बघा, हॅरीचा अंदाज बघा मैदानाच्या आतमध्ये. संध्याकाळ झालेली आहे, तो पुन्हा एकदा चार्ज होत असताना आणि आता तो मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सांगत असताना आपल्या अंदाजामध्ये अंदाज आपला आणि तो आपल्या अंदाजामध्ये सांगत असताना की हा बघतो आपण डेड बॉल आहे. रन्स आहेत स्कोरबोर्ड एकूण 18 धावा. चेंडू शिल्लक बघतो आपण 13 आणि 13 बॉल मध्ये 31 धावेची गरज आहे धारावेला या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. पुन्हा कोटापाचा मिसटायमिंग आहे. पुन्हा संधी रोलक वसेचा प्रयत्न होता मात्र चेंडू पासून दूर राहिले. तिकडे छोटू पोहोचलाय, उचलून फेक करे बंद. रनआउटची विकेट आहे. बघूया क्लोज आहे निर्णय आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. इकडे देखील क्लोज असणार आहे. बघूया तिसरे पंच निर्णय काय देतील. महत्वाची देखील विकेट पाहायला मिळणार आहे. जबरदस्त सामना गरमागरमी आपल्याला पाहायला मिळते. या संध्याकाळच्या क्लायमेट मध्ये सध्या ती आग लागली मैदानाच्या आतमध्ये. 2 टीम मध्ये मोठा संघर्ष आहे. जलपानच्या व्यवस्था होते मैदानाच्या आतमध्ये. बघूया तिसरे पंच निर्णय काय देतील. सांगत असताना OUT फलंदाज बाद झालेले आहेत. अजून एक धक्का लागत असताना तुम्हाला समोर पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेट वरती जे काय झालेलं आहे ते तुम्हाला पाहायला मिळतोय आणि इकडनं फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. धक्का लागत असताना धारावेला. यस रॉनी. तीन ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हर अखेरीस आपण रन्स बघतो स्कोर बोर्ड वरती. सध्या तरी धारावे संघ बाकफुटला 19 धावा झालेल्या आहेत. 5 खेळाडू बाद आहेत. आता आपण बघतो परिस्थिती सध्या तरी बदललेली. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये विजयासाठी 30 धावेची गरज आहे. मॅच मध्ये असं वाटलं होतं की सहजरित्या हा सामना जिंकेल, सहजरित्या या मॅच मध्ये शिरकाव करेल, सहजरित्या हा सामना धारावे जिंकेल. मात्र क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट सहजरित्या होत नसते. क्रिकेटमध्ये तुम्हाला मेहनत करावी लागते. क्रिकेटमध्ये तुमच्याकडे असलेला टॅलेंट दाखवावा लागतो. बॉलरला चांगली बॉलिंग करते, बॅटरला चांगली बॅटिंग करावी लागते आणि फिल्डिंग करत असताना फिल्डिंगचा सांडर दाखवावा लागतोय. आपल्याला सांडर क्रिकेट पाहायला मिळतोय या मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त क्रिकेट टुर्नामेंट आणि आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. येणारे 12 चेंडू कसे असतील. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 30 धावेची गरज आहे. थरार क्रिकेटचा शेवटपर्यंत रंगेली मॅच आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत तुम्हाला रंगतदार सामना पाहायला मिळेल यामध्ये शंका अजिबात नाहीये. मॅच आपण ऑन करावी, जास्त वेळ घेऊ नका. प्लीज एक रिदम आहे मॅचचा, तो रिदम आपण ब्रेक करू नका. बॉलिंग मागवती तोच बॉलर केतन पाटील. ज्या केतननं धावा बनवल्या होत्या लास्ट ओव्हर मध्ये त्या धावांचा आता बेनिफिट सुरईला झालेला आहे. आकुटा पाचा बाकला जाऊन कट केलेला आहे. इकडनं डेरेक हिटची हिंमत होत नाही. माहिती आहे बबल्याला कदाचित अजून एक धाव इकडनं एक्स्ट्रा जाईल. घाई करण्याची गरज नाहीये. सिंगल डबलला मॅच समोरच्या टीमला जिंकता येणार नाहीये. एखादा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होईल. इकडनं कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि इकडनं मॅच मध्ये जर कमबॅक करायचं असेल धारावेला तर एखादा मोठा फटक्यावर
ऑन साईडला फटका टर्न केलाय, वजे तिकडे वेगानं पोहोचलाय, सिंगल झालेले कंप्लीट. सेकंडचा कॉल असेल का? पुन्हा थांबलाय सचिन, सांगत असताना की संयम ठेवावा लागेल. रनआउटची मगाशी एक विकेट गेलेली आहे, अजून एक जर विकेट रनआउटची गेली तर दबाव आपल्यावरती वाढू शकतो. हा दबाव इकडनं जुगारायचा आपल्याला आणि एखादा मोठा फटका लगवायचा आहे. त्या अनुषंगाने एखादा खराब चेंडू जरूर टाकला जाईल, त्याच्यावरती आक्रमण करू. मात्र केतनला माहिती आहे जिम्मेदारी घ्यावी लागेल, जबाबदारी घ्यावी लागेल. पहिल्या 3 ओव्हरमध्ये आपल्या बॉलरनं चांगली बॉलिंग केलेली आहे, चांगली बॉलिंग केली तर मॅचमध्ये कमबॅक होईल. मात्र एक मोठा फटका गरजेचा आहे धारावीला या मॅच मध्ये. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. तिकडे डीप मधून फिल्डर पोहोचला, चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल आहे, वेगाला 2 धाव घे. तिकडे डीप मधून फिल्डर पोहोचला, चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल आहे, वेगाला 2 धावा इकडनं मिळतील. तिसरीचा कॉल नसणारे सचिन खूप दूर पर्यंत पोहोचलाय. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाईल पुढे स्कोर बोर्ड वरती. रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळते झालेले 20 ते 23 धावा. इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी 26 धावेची गरज आहे. ज्या धावा केतननं बनवल्या होत्या 24 लास्ट ओव्हर मध्ये, त्या धावा आता शिल्लक आहेत. धीरजनं अंतिम ओव्हर मध्ये 24 खर्च केला आणि तो बेनिफिट आता या मॅच मध्ये जयदुर्गा सुरेला होत असताना या मॅच मध्ये आता मजबूत परिस्थिती आहे. मात्र मॅच कधी टर्न करू शकेल तो सचिन नाईक धारावीच्या मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू, महत्वाची विकेट. बोल्ट सचिनला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. केतननं पुन्हा कमबॅक केलेला आहे आणि एक आत्मविश्वास होता सचिनकडनं की चांगली इनिंग तो खेळ, तो देखील परत मैदानाच्या बाहेर. आणि या मॅच कमबॅक आणि कमबॅक जयदुर्गा सुरेशच्या माध्यमातून महत्वाची विकेट. प्लेड ऑन. परिस्थिती आता खराब आहे. परिस्थिती ही माणसाला बदलवत नाही, परिस्थितीनुसार माणसाला बदलावं लागतं. आज या युगामध्ये असं सगळं चाललेलं आहे. परिस्थितीवरती ठाम राहिले होते सुरेशचे सगळे खेळाडू. ठीक आहे, आता परिस्थिती खराब आहे, परिस्थिती चांगली होईल आणि इकडे आता चांगली परिस्थिती ऑल इज वेल आहे. कारण का ही मॅच आता थोडीशी लांब आहे धाराव्यापासून. मात्र धारावे संघ देखील जिद्दी चिकारीने खेळणारा संघ आहे. जेव्हा जेव्हा या 2 टीम मध्ये सामने झालेले आहेत तेव्हा एक चांगली मजा, एक चांगला संघर्ष आपल्याला पाहायला मिळालेला आहे. या मॅच मध्ये पुन्हा आपल्याला इक्वेशन वेगळं पाहायला मिळेल. 6 चेंडू शिल्लक आहे आणि 26ची गरज या मॅच मध्ये. थरार क्रिकेटचा या संध्याकाळच्या क्लायमेट मध्ये गरमागरम सामना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाली. डेरेकिटची गरज आहे का? प्रयत्न पाहायला मिळाला तिथं वेगानं. लगेचच फिल्डर देखील पोहोचला. टीमचा कॅप्टन आपण बघतो आय थिंक आकाश पाहायला मिळाला. डावीकडनं एक सिंगलच मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 न पुढे. स्कोर विरुद्ध आपल्याला रन्स पाहायला मिळत आहेत. झालेल्या देखून 24 धावा आहेत आणि अजूनही बघतो आपण मॅच मध्ये 7 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 7 बॉल मध्ये 25 धावेची गरज आहे. धारावी टीमने असा विचारही केला नव्हता की या मॅच मध्ये अशी परिस्थिती येईल. मात्र परिस्थिती बीतनं बघतो आपण आता बिकट आहे. कारण का जयदुर्गा सुरेशच्या माध्यमातून जबरदस्त आणि तिखट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. चेंडू आणि वाटचा संपर्क आहे. काय विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळते. टाळ्या जरूर होणं गरजेचं आहे. विनोद पाटीलसाठी जबरदस्त आपल्याला देखील नक्कीच इष्टांच्या मागे 100% कमिटमेंट देत असताना जयदुर्गा सुरेशच्या माध्यमातून डावीकडनं बघतो आपण एक सिंगल तुम्हाला रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. विनोदजी पाटील पुन्हा तुम्ही बघू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये. इनसाइड एज तिकडे चांगला प्रयत्न होता, ड्रॉप जरूर झाली शेल. मात्र इकडनं नुकसान होणार नाहीये. बघतो आपण पाण्याची पुन्हा मागणी होती. आपण पाणी घेऊन लगेच पोहोचायचे. चेंडू शिल्लक आहेत. बघतो आपण शेवटच्या आता इथनं असतील 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी ज्या 24 धावा बनवल्या होत्या लास्ट ओव्हर मध्ये, ज्या धीरजनं खर्च केल्या होत्या त्या 24 धावा आता इकडनं बनवायच्यात. कारण का पहिल्या देखील इनिंग मध्ये 4 ओव्हर मध्ये 25 होत होत्या आणि आता परिस्थिती बघतो आपण इकडनं 6 बॉल मध्ये 24 बनवायच्या आहेत. यस डीजे असा शिंगरू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय रे. असा शिंगरू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय रे. बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय रे. बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय सुंदर
सुंदर सॉन्ग डीजे मास्टरच्या माध्यमातून आपण जरूर ऐकले. स्पर्धेचं शीर्षक गीत आपल्याला पाहिलं तर मयूर दादा पिसेकर, प्रतीक दादा पिसेकर, मयूर ग्रुप ची ही मेहनत आहे आणि अप्रतिम आपल्याला सध्या तरी हा सामना पाहिला. मग तो का मॅच मध्ये कमबॅक केलेला आहे. बबल्याचं मी आवर्जून कौतुक करेल. बबल्यानं 2 स्पेल हाताळले आणि त्यानं 2 स्पेल मध्ये फक्त आणि फक्त धावा त्यानं खर्चित केल्या होत्या. फक्त 12 धावा खर्चित केल्या आणि त्यानं विकेट घेतल्या होत्या. बघतो आपण महत्वाच्या विकेट आल्या होत्या. 3 विकेट आल्या, त्याच्यामध्ये एक रनआउटची देखील आय थिंक आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे एकूण आपण बघतो 3 विकेट त्याने घेतल्या आणि त्या दोन्ही स्पेलमध्ये कमबॅक केला. आणि आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि टीमचे कॅप्टन निशांत बबन पाटीलच्या हातामध्ये हा अंतिम षटक सोपवलेला आहे. बॉलिंग मार्कवरती आले टीमचे कॅप्टन. अजूनही मॅच सेफ नाहीये. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. जर पहिल्या इनिंग मध्ये 24 झाल्या होत्या, पहिल्या इनिंग मध्ये 24 बनवलं तर धीरजच्या अगेन्स्ट, तर इकडे देखील 24 होऊ शकतात. क्रिकेट खेळच असा आहे. मग ते इकडनं जिद्दी चिकाडीनं पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील धारावी संघाला. निशांचा पहिला चेंडू, चेंडूने बाटचा संपर्क व्यवस्थित नाहीये. डावीकडनं बघतो एक सिंगलच कदाचित घेतली जाईल. वेगाने तिकडे रौनक पोहोचलाय. डाव एकच मिळणार आहे. एका डावीच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 न पुढे स्कोर बोर्ड वरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात. 26 धावा आमच्या मयूरदादा पिसेकर पुन्हा एकदा तुम्हाला टेलिव्हिजन सेट वरती पाहायला मिळतील. या स्पर्धेचे सर्व या स्पर्धेचे फोकसमॅन आपल्या व्यासपीठावरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. अंपायर्स काय चर्चा करतायत. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत विजयासाठी या मॅच मध्ये. बघतो आपण 23 गरज आहे. ड्यू फॅक्टर आता सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने चर्चा अंपायरची देखील जरूर होतीये. एक्झॅक्ट काय करायचंय. दोघं अंपायर चर्चा करतात की कशा पद्धतीनं पुढचा खेळ होईल आणि चेंडूमध्ये कदाचित बदल होतो की काय. कारण का जेव्हा मी मगाशी देखील सांगितलं, मागच्या 4 रात्रीमध्ये आम्ही जो स्पर्धा कव्हर केली, ड्यू फॅक्टर जसा येतो एक रन्स बनवणं खूप महागात, खूप म्हणजे 40 किंवा 45 धावा ज्या देखील होत आहेत 5 ओव्हरमध्ये, त्या देखील चेस होत नाहीयेत. असं आपण क्रिकेट मागच्या 4 रात्रीमध्ये बघितलेलं आहे. बघूया या मॅचमध्ये या 5 बॉलमध्ये 23 धावा चेस करेल का दारावे. फटका चांगला आहे. डीप मध्ये मात्र प्रोटेक्शन देखील आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू तिकडे खराब फिल्डिंग झालेली आहे. मात्र स्ट्राईक स्वतःकडे बॅटरनं घेतलेली आहे. धाव घेण्याचा अजिबात प्रयत्न नाहीये. आता बघतो आपण चेंडू शिल्लक आहे 4 आणि विजयासाठी अजून या मॅच मध्ये 22 ची गरज आहे. 4ही चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवावे लागतील. मी मगाशी सांगितलं की ज्या 24 धावा आल्या होत्या तिकडनं जो कमबॅक झाला तो वाकडनं जोगा होता आणि त्या कमबॅकाच्या मुळे बघतो आपण या मॅच मध्ये सध्या तरी कमबॅक झालेला आहे आणि एक चांगला क्रिकेट आपल्याला इकडनं पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. डिसिप्लिन क्रिकेट पाहायला मिळालं जयदुर्गा सुरेशच्या माध्यमातून या मॅच मध्ये. ऑलरेडी 2 भिवंडीच्या टीम क्वालिफाय आहेत. चेंडूवाला बॅटचा संपर्क आहे. इकडनं विकेट मिळेल आणि हे एक चांगला लिगल चेंडू आला होता तो देखील मिळालेला आहे आणि या मॅच वरती आता मजबूत पकड देखील पाहायला मिळेल जयदुर्गा सुरेईची. जिल्ह्यात हाय बोल बाला मयूर पिसेकर दादा बोल तसत्याला. जिल्ह्यात हाय बोल बाला मयूर पिसेकर दादा बोल तसत्याला. जिल्ह्यात हाय बोल बाला मयूर पिसेकर दादा बोल तसत्याला. 3 चेंडू आता शिल्लक आहेत. बघतो आपण विजयासाठी 22 धावेची गरज आहे. धारावी संघाचं चुकले कुठे बघतो आपण. ज्या अनुषंगाने धीरज कडनं अपेक्षा, भावेश कडनं अपेक्षा, विकी बोरची विकेट स्वस्तामध्ये, सचिन नाईकची विकेट स्वस्तामध्ये, तिकडे धाराव्यावरती दबाव आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या दबावाला जुगारता आलं नाहीये. मिस टायमिंग आहे. पुन्हा जेलची संधी. स्वतः निशांत बबन पाटील जेलच्या खाली फलंदाज बाद. बबन मामाला पोहोचला आता वेळ लागणार नाहीये. 0 मिनिटांमध्ये तो बदलापूरमध्ये पोहोचेल. या अनुषंगानं सुरेश मॅच आता कदाचित सुरेशच्या हातामध्ये मॅच आहे आणि तो माणूस लगेचच पोहोचतो. कदाचित ऑनलाईन बघत असेल. मामा आपलं हार्दिक स्वागत आहे. षटका देईल पुढील चेंडू आणि बॅटचा संपर्क बघतो आपण. पुन्हा आपल्याला पाहायला मिळत नाहीये. येत असताना हा डॉट बॉल खास करून रोशन वजेचं मी कौतुक करेन. कारण का या टीमला सातत्याने रोशन शेट वजे पुरस्कृत करत असतात. यस ग्राउंड
जे आमचे क्रिएटर आहेत त्यांना विनंती आहे की आपण क्रिएटर लगेच रेडी व्हायचं आहे. प्रतीक दादा आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये पोहोचवायचं आहे आपल्या क्रिएटरना, पूर्ण टीमला, जेणेकरून पुन्हा एकदा ग्राउंडची पुन्हा तपासणी होऊन तिकडे ज्या लाईन्स आहेत त्या डार्क केल्या जातील आणि अशा पद्धतीने बघतो आपण आज 6 मना भरपूर मोठ्या फरकाने जिंकलेला आहे. अभिनंदन. खूप आपल्याला चांगला खेळ पाहायला मिळाला आणि खूप सुंदर खेळा, खास करून सुरेशच्या माध्यमातून खेळ पाहायला मिळाला. हार्डलक टपलक सचिन दादा नाईक, हार्डलक विकी बोई, चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. धीरजचा देखील, धीरज हार्डलक आणि जरूर आपण चांगला प्रयत्न केला त्याबद्दल त्याबद्दल आपलं मनापासून आभार. सेकंड करून आपल्याला मैदान सोडायचंय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच आता इकडे नाव सांगण्याची गरज नाहीये, सगळ्यांना नाव देखील माहिती आहे.